माऊली, आपण या कथेच्या सुरुवातीलाच असं म्हणालो होतो की या जगात जे काही सगळं घडतं ते विधिलिखितच असतं. आता हेच तत्व जर मान्य करायचं तर मग आपण सारे या विधात्याच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्याच झालो. जशी राणी कीर्ती आहे माऊली, तिला तर भगवंतानीच सांगितलं होतं की तिचा होणारा पुत्र हा अल्पायुषीच असेल. तिच्यावर आभाळच कोसळलं ग दुःखाचं. पण देवाच्या दारी उशिरा का होईना पण आशेचा किरण उगवतोच. आणि म्हणूनच त्याने तिला गुरुत्समद ऋषींना भेटायला सांगितलं, आणि ते सुद्धा सूर्यास्त होण्याच्या अगोदर. बघूया ही आई जिंकते का पराभूत होते. पुत्री, काय झाले आणि तू असं या बाळाला घेऊन धावा काय करतेस? हे बाळ तर. होय गुरुवारी, हे अपत्य माझेच आहे. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. परंतु श्री गणरायांनी मला दृष्टांत देऊन सांगितले आहे की सूर्यास्ताच्या आधी अरण्यात गुरुत्समद ऋषींना जाऊन भेट. परंतु सूर्यास्त झाला आणि माझ्या आशा देखील अस्त पावल्या आहेत. अनावधानाने का असे ना, तुझी भेट माझ्याशी झाली आहे, तेही सूर्यास्त होण्या अगोदर. होय पुत्री, मीच आहे ऋषी गुरुत्समद. गुरुवर्य, मी काय करू की आपण प्रसन्न व्हाल? श्री गणरायांनी मला आपल्याकडे पाठवले आहे. आपण माझ्या पुत्राला पुनर्जीवित करून द्या. हवे तर माझ्या प्राणांचे हरण करा. पुत्री, उठ. पुत्री, नियतीने तुझ्या सोबत एक विचित्र खेळ खेळला आहे. तुझ्या हातून असे एक पुण्यकर्म घडून गेलेले आहे त्याचे तुला भान देखील नाही. पुण्यकर्म? कुठले पुण्यकर्म? शमीपत्र अर्पण करण्याचे पुण्य. तुझ्या अजाणतेपणी तू शमीपत्राचे अर्पण श्री गणरायांना केले आहे, त्याचा तुला उपयोग होणार आहे. तत्पूर्वी या शमीपत्राची कथा तुला माहीत होणे आवश्यक आहे. शुभमंगल सावधान. वितिहोत्र नगरीमध्ये औरव ऋषींची कन्या शमी आणि धौम्य ऋषींचा पुत्र मंदार यांचा शुभविवाह शौनक ऋषींनी संपन्न करून दिला. आयुष्यमान भव. गुरुवर्य भृषंडी ऋषी आज विवाहास उपस्थिती दर्शवू शकलेले नाही. दुसऱ्या दिनी येऊन ते तुम्हा दोघांना आशीर्वाद देतील. दुसऱ्या दिवशी ऋषी भृषंडींचे आगमन झाले. मोठमोठे आणि भुवयामधून सोंड आलेल्या ऋषीला पाहून तिला हसू आवरता आले नाही. ती तसेच आतमध्ये गेली आणि तिने मंदारला निरोप दिला. त्याने बाहेर येऊन त्या अवस्थेमधील ऋषींना पाहिले, त्यालाही हसू आवरता आले नाही. त्याच्या या वर्तनाने अपमानित झालेले भृषंडी ऋषी क्रोधित झाले आणि त्या क्षणी त्याला शाप दिला. हे मुलांनो, माझ्या देह यष्टीवर हास्य चित्कारणाऱ्या तुम्हा दोघांचे या क्षणी अशा वृक्षांमध्ये रूपांतर होईल त्याच्याकडे कोणी देखील पाहणार नाही.
आणि बघता बघता शमी आणि मंदार या दोघांचेही वृक्षात रूपांतर होऊ लागले. सायंकाळ झाली पण अजूनही शमी आणि मंदार दिसले नाहीत म्हणून सर्वजण चिंतित झाले. शौनक ऋषींना अंतर्दृष्टीने हे सर्व समजले की मंदार आणि शमी यांच्या बाबतीत वृषिंड ऋषींनी काय केले. त्या दोन्ही वृक्षांना बघून औरव व धौम्य ऋषींनी असे ठरवले की श्री गजाननाची आराधना करायला हवी. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. एक तप पूर्ण झाल्यानंतर श्री गणेश प्रसन्न झाले. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंग हे गणराया, आमच्या पुत्र व पुत्रीला मनुष्य रूपात परत आणावं. नाही, ते शक्य नाही. ज्या अर्थी माझा प्रिय शिष्य भृशुंडी ह्याने शाप दिला आहे, निश्चितच तो विनाकारण नसेल. परंतु तुमचे तप व आराधना देखील स्तुत्य आणि आदरणीय आहे. आता याच वृक्षांना खूप जवळचे स्थान देतो आहे. आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळाजवळ राहीन आणि शमी व मंदार वृक्षाच्या खाली जो माझे पूजन करेल, दुर्वा शमीपत्र अर्पण करेल, त्यास वैभव प्राप्त होईल. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. पुत्री, शमीपत्राचे हे महात्म्य आहे कारण ते गणराय यांना प्रिय आहे. आता तू देखील श्री गणराय यांचे मनोभावे पूजन कर, शमीपत्र अर्पण करून. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. कीर्ती, प्रभू, प्रभू, आपण माझी प्रार्थना ऐकली. मनोभावे पूजन करून माझे स्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्ताची साथ मी सदा ऐकत असतोच. तुझ्या भक्तीमध्ये कुठलाही वावगा स्वार्थ नाही आणि म्हणूनच तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. बोल, काय मागणे आहे तुझे? प्रभू, ज्या आईचा प्रत्येक क्षण आपल्या मुलासाठी, त्याच्या आयुष्यासाठी तळमळत असेल, तर तिला त्याच्या प्राणांशिवाय अधिक प्रिय ते काय असेल? आपण माझा पुत्र पुनर्जीवित करून द्यावा, पुनर्जीवित करून द्यावे प्रभू. जात्यस्य हि ध्रुवो मृत्यू. जिवंत व्यक्तीला मृत्यू अनुभवावाच लागतो. परंतु हे तुझ्या भक्तीचे व शमीपत्रांच्या महात्म्याचे व सामर्थ्याचे फलित आहे की तुझा पुत्र मृत्यूच्या द्वारातून पुन्हा जिवंत समोर येत आहे. तथास्तु. पुत्र क्षिप प्रसाद व राणी कीर्ती, तुम्हा दोघांवर माझी कृपा दृष्टी सदैव राहील.
महाराज, आपल्याला कोणती चिंता सतावत आहे? कोणत्या गोष्टीचा आपण इतका त्रास करून घेत आहात? आता आम्हाला देखील काळजी वाटते आहे. महाराज, आपल्या दीर्घायुष्याकरता मी पूजेचे आयोजन केले होते, त्याचाच हा प्रसाद घ्या. दीर्घायुष्य? ज्या जगण्याला कसलाही अर्थ उरला नाही, हे तो उरला नाही, ते जगून काय करावे? असं नका बोलू पिताश्री. अजून आपल्याला अनेक दायित्व पार पाडायचे आहेत. मला या राज्याचा उत्तराधिकारी बनवायचं आहे. तसे राणी कीर्ती यांचा काही पत्ताच नाही. महाराज, महाराज, राणी कीर्ती, महाराज, राणी कीर्ती, राणी कीर्ती. शिप्रप्रसाद, शिप्रप्रसाद, माझे अंतर्मन मला सांगत होते की माझा पुत्र आणि माझी पत्नी परत येतील. महाराज, अहो ही तर गणरायाची कृपा आहे. त्यांच्या वरद हस्ताने आपला पुत्र मृत्यूच्या दारातून परत आला आहे. महाराज, महाराज, मी तुम्हाला म्हटले होते ना, आपला क्षिप्रप्रसाद नक्की परत येईल. बाळ क्षिप्रप्रसाद, तू आलास. थांबा, मी तुला प्रसाद देते. हे घे, प्रसाद घे. थांब बाबा. तुला हे कृत्य शोभत नाही. तुझ्या हातून प्रसाद देणे म्हणजे त्या प्रसादाचा अपमान आहे. अगं कीर्ती, हे काय बोलते आहेस तू? वा, अगं अजून किती सोजवळपणाचा आव आणणारेस. विसरलीस? ह्याच हाताने तू खीर बनवली होतीस, ज्यात विष प्रयोग केला होतास, आणि त्यानेच माझा पुत्राचा जीव घेतला. काय प्रभा, तू म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस? शिप्रप्रसादवर विषप्रयोग तू केलास? नाही महाराज, ही खोटे कथन करते आहे. माझ्याशी असणारी असूया कायमच जाणवत होती, आणि आता देखील ती तशीच वागते आहे. आणि आता हिचे स्वप्न आहे की हिचा पुत्र सिंहासनावर बसेल, जे कधीही शक्य नाही. प्रभा, तुझी मती नेहमी ऐहिक सुखात रमलेली आहे. महाराज, मला व माझ्या पुत्रास ना या संपत्तीचा मोह आहे, ना आपल्या सिंहासनाचे. परंतु अशी छाया जी आपल्या नात्याचा आणि आपल्या पुत्राचा जीव घेत असेल, तर तिचे कोणाशीही सख्य होऊ शकत नाही. खोटे, दादांत खोटे. माझ्यावर असे आरोप करायला तुला लज्जा नाही वाटत? प्रभा, तुझे असे हे बेचैन होणे, तुझे अधीर मन तुझा अपराध सिद्ध करते आहे. आणि मी सर्वांसमक्ष माझ्या पुत्राच्या शपथेवर सांगते, जर मी खोटे आरोप करत असेल तर या क्षणी माझा पुत्र जीव गमावेल. पद्मनाभ, पुत्र पद्मनाभ, 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 पुत्र पद्मनाभ, पुत्र पद्मनाभ, तुला काय होते आहे? पद्मनाभ, पद्मनाभ, काय होतंय तुला? काय झाले? महाराज, असे अचानक काय झाले? पद्मनाभ, पद्मनाभ, अरे अरे, डोळे उघड बाळ. पद्मनाभ, अखेर माझ्या
माझ्या कुकर्माची शिक्षा माझ्या पुत्रास मिळाली। महाराज, कीर्ती जे काही सांगते आहे ते सारे सत्य आहे। पद्मनाभला सत्ता मिळावी म्हणून क्षिप्रप्रसादवर मीच विषप्रयोग केला होता। पण महाराज, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे। काही करा पण माझ्या पुत्राला वाचवा महाराज, माझ्या पुत्राला वाचवा। पद्मनाभ, यांनी काय सेवन केले होते का? महाराज, काही काळजी नसावी, यांना शुद्धीत येण्यास काही काळ लागेल। येतो मी। या। महाराणी, घात झाला। जे जिन्नस वापरून आपण प्रसाद तयार केला होता त्या गोणीमध्ये एक विषारी कीटक आढळलाय, जो त्याचे सेवन करेल त्याला बाधा होऊ शकते। महाराणी, जे घडायचे होते तेच घडले आहे महाराज। आमची दुष्कृत्य किती भयावह होती याची जाणीव झाली आहे। कीर्ती, मी तुम्हा दोघांची आणि महाराज तुमची देखील अपराधी आहे। क्षमा करा असे देखील मी म्हणू शकत नाही। तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे महाराज। प्रभा, संकट जेव्हा आपल्या दारी येते तेव्हाच त्याची तीव्रता जाणवते। तुझ्यासोबत हे घडले म्हणून तुला उपरती आली। तुझ्या कुकर्मांची शिक्षा पुत्र पद्मनाभला मिळाली, परंतु श्री गणरायाची कृपा की इतक्या संकटातूनही आपला पुत्र सुखरूप आहे। कैसे रचले त्यांनी डाव, चुकला या काळजाचा ठाव, पण तेच तरले ज्यांच्या मनी भाव सत्कर्माचा। महाराणी प्रभाला उपरती झाली, क्षिप्रप्रसादला राज्यपद मिळालं, तर मंडळी आपण देखील अशीच गणरायाची पूजा करा। नियमित शमीपत्र वाहून आपला देखील उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। श्रद्धा खलु परम साधनम। नमस्कार, भेटूया पुढल्या भागात। तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका।